जय भवानी. आज आपण एक विशिष्ट मुद्दा घेत आहोत. कर्जत जो महाराष्ट्रातील एक तालुका आहे, रोहित पवार ते जे आमदार आहेत, त्या कर्जतमध्ये कर्जत शहराला लागून एक टाउनशिप विकसित होत आहे. त्या टाउनशिपची ऍड मध्यंतरी चर्चेत आली होती. त्या ऍड मध्ये काय आहे की टाउनशिप फक्त एक साधी टाउनशिप नाही, जसे एखाद्या तालुक्यात, एखाद्या जिल्ह्यात, एखाद्या मोठ्या शहरात होत असते. ही टाउनशिप आहे की ज्या टाउनशिपचं नाव हे हलाला टाउनशिप आहे. हलाला हा शब्द कुणाशी कनेक्टेड आहे तुम्हाला माहिती आहे. आणि या हलाला टाउनशिप मध्ये सगळ्यात मोठं आणि वेगळं आकर्षण ह्या टाउनशिपचं असं आहे की इथे फक्त मुस्लिम कम्युनिटी राहणार. दुसरी कोणतीही कम्युनिटी इथे राहू शकत नाही, अर्ज करू शकत नाही तिथल्या फ्लॅटसाठी, तिथल्या एखाद्या बंगलोसाठी. कारण त्या हलाला टाउनशिप मध्ये असं म्हणलंय, त्या ऍड मध्ये असं शब्द आहे, त्या 3 शब्द महत्वपूर्ण आहेत. सेफ ग्रो, सेम व्हॅल्यू आणि सुकून एम्पायर. म्हणजे सेफ ग्रो म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाबाळांची चिंता आहे. ह्या स्वतंत्र भारतामध्ये ज्या पाकिस्तानमध्ये मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट होतात मोठ्या प्रमाणात, अनेक लेकरं मेले जातात, तो देश हे मुस्लिम कम्युनिटीचा देश आहे. ज्या देशाचा अधिकृत झेंडा त्या धर्माच्या सिंबलवर आधारित आहे. आणि हा देश भारत जिथं हिंदू कम्युनिटी जास्त आहे, परंतु इथे कुठल्याही पद्धतीचा अत्याचार दुसऱ्या कम्युनिटीवर होत नाही. कारण त्या हिंदू कम्युनिटी शिकवणच अशी आहे, ह्या ईश्वराने जे पूर्ण जग बनवलंय, त्याचा जो प्रत्येक मनुष्य आहे त्या ईश्वराने तयार केलेली संतान आहे. म्हणजे भारतामध्ये त्यांना खतरा आहे, म्हणून त्यांना अशा टाउनशिप निर्माण कराव्या लागतील. आणि त्या लेकरांच्या मनात हेच बीज निर्माण होतील ना. आणि हे बीज निर्माण करून ते तिरस्कार निर्माण करतील हिंदू विषयी, आणि त्यांची एकता आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. आणि ही एकता याच्याविषयी आम्हाला काळजी नाही, आणि झाली तरी उत्तमच आहे त्यांची एकता. परंतु मूळ मुद्दा हा आहे की त्यांची एकता आमच्या अस्तित्वासाठी धोकादायक गोष्ट बनू शकते. मुद्दा हा आहे फरक पडण्याचा. आणि त्यात सेम व्हॅल्यू हा शब्द विचारलाय. सेम व्हॅल्यूचा शब्दाचा अर्थ काय? म्हणजे हे लेकरं उद्याच्याला त्या टाउनशिप मधून ज्यावेळेस बाहेर पडतील आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीने बिंबवलं गेलंय, त्या बिंबवल्याची जी कम्युनिटी आहेत आजूबाजूला सगळी मुस्लिम कम्युनिटी, अचानक ज्यावेळेस हिंदू समोर येतील त्यांना, त्यावेळेस त्यांच्या मनात त्यांच्या हिंदू विषयी ज्या पद्धतीचा तिरस्कार निर्माण होत आलाय, त्यावेळेस त्यांना असं वाटू शकत नाही का आज आपण जसे टाउनशिप मध्ये राहतोय तशा आपल्याच विचाराची, आपल्याच धर्माचा देश निर्माण व्हावा. आणि त्या देशाचं बीज किंवा त्या देशाचं रूपांतर सुकून एम्पायर. देशामध्ये जसे जसे वर्ष जातील तसे हजारो सुकून एम्पायर तयार होतील. आणि आपल्याला जर श्वास घ्यायचा असेल, आपल्याला जर स्वतःचं अस्तित्व ठेवायचं असेल, तर सुकून एम्पायरच्या ऐवजी आपला देश निर्माण झाला पाहिजे, ही भावना त्यांच्यामध्ये बळकट होईल. आता एक संघर्ष चालू होईल, आणि तो संघर्ष आपण बघणार नाही, आपल्या पुढच्या पिढ्या बघणार. आणि त्या पिढ्या त्या संघर्षामध्ये आपल्याला कोसत असतील की ज्या वेळेस हे जे बीज पडत होते त्यावेळेस आपण काय करत होतो. उद्याचा जो समाज त्यांचा विकसित होणार आहे, आजची जी लहान नगर उद्याच्याला जे मोठे होणार आहेत, तेव्हा त्यांचे हिरो छत्रपती शिवाजी महाराज, ठीक आहे हिंदूंचे असले म्हणून बाजूला करतो, अब्दुल कलाम, अशफाकुल्ला खान, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद रफी हे राहणार नाहीत. कारण हेच हिरो ठेवायचे असते तर हे सर्व लोक या मुक्त भारतात आपलं वर्चस्व ह्यांनी निर्माण केलं. ह्यांना कधी हिंदूंची बाधा झाली नाही, आणि ह्यांनाही जर बाधा होत नसती तर कदाचित त्यांनी त्याच ताकदीनं पुढे गेले असते. यांचा आदर्श कलाम येत असला असता. पण कम्युनिटी जेव्हा तयार करतात तेव्हा त्यांचे आदर्श कलाम नाही, त्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांचा आदर्श यादवांची सुकन्या पळवणारा तो अल्लाउद्दीन खिलजी आहे. मग हे जर आदर्श असतील तर उद्या ह्यांचे हात जे शिवणार आहेत त्याला कोण थांबवणार? औरंगजेबासारखा जो विचार आहे त्यांच्या मनात पनपलेला, या हिरव्या चादरीनं पूर्ण देश वरवडून टाकायचा, त्याला कोण थांबवणार?
हिंदूंची तेवढी ताकद आहे की ह्यांनाही बर्बाद करू शकतो, परंतु ही बर्बादी त्यांची करायच्या अगोदर, त्यांच्या विरोधात सामर्थ्य गाजवायच्या अगोदर जे रोपट आहे तेच मुळात उकडून काढणं गरजेचं आहे. यात रोपट उकडून काढणं म्हणजे तो देशासाठी घातक असलेला विचार उकडून काढणं, ह्या गोष्टी आपण बोलतोय. याचा अर्थ असा नाही की मुस्लिम कम्युनिटी बाजूला करायची. प्रश्न आहे देशाच्या एकतेला जो सुरुंग लावेल, जो देशाच्या अस्तित्वाला सुरुंग लावेल, त्या विचारसरणीला तोडायचं. कुठल्या धर्मावर आघात करण्यासाठी आपली वृत्ती नाही, कारण इतक्या वर्ष ते करायचे असते तर आपल्या पूर्वजांनी कधीच केलं असतं. पण आपली भावना ही सहिष्णुवादी आहे. सहिष्णुवादी ह्याचा अर्थ हे नव्हे की आपल्यावर कोणी आक्रमण करतो आणि आपण शांत बसू. भले ही 400 वर्षाची गुलामगिरी आपण पत्करली 1192 पासून, त्यानंतर हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि ती अपराध प्रवृत्ती, ती एक विचाराला असलेली कीड आपण बाजूला केली. मग हा जो देश बनेल, देशाच्या अंतर्गत देश बनेल, त्याशी भारताशी एकनिष्ठता नसेल, त्याची एकनिष्ठा असेल त्या पाकिस्तानशी, त्या बांगलादेशशी. आज चीन जरी आपल्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करत असेल तर तोही उद्याचा आपला शत्रूच आहे. ज्यावेळेस या 3 दिशेतून आक्रमण होईल त्यावेळेस 3 दिशाच फक्त समोरच्या ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या समजू नका. या देशांतर्गत हे असले सुकून एम्पायर ही सुद्धा आपल्यासाठी 4थी आघाडी निर्माण होईल. काय तुम्ही तयार आहात असल्या आघाड्यांसाठी? म्हणजे आपल्या जवानांना छातीवर आणि पाठीवर दोन्ही बाजूने लढावं लागेल. या रोपट्यांना, ह्या बीजांना साधं सुद्धा समजू नका. ज्यावेळेस पाकिस्तानची संकल्पना प्रथम मांडली होती, त्याच्यानंतर जिनांनी ती संकल्पना हातात घेतली, त्यावेळेस ते साधं बीज होतं, रोपटं होतं. काँग्रेसच्या त्या पूर्ण ताकदीसमोर याची काही किंमतही नव्हती. तसं जसं ते रोपटं मजबूत होत गेलं त्यावेळेस ते असं कल्पवृक्ष झालं की पाकिस्तान शिवाय आपला देश आजादच होऊ शकत नाही. देशाला फाळणी झाली तर स्वातंत्र्य. म्हणजे आपल्या देशाला फक्त आणि फक्त फाळण्याच मिळणार. आणि फाळणी हा शब्द सहज घेऊ नका. पाकिस्तान देश बनला नवीन, आपल्या देशाचे 2 तुकडे झाले असा घेऊ नका. आपल्या मातृभूमीचे लचके तोडले जाते अशा पद्धतीने अर्थ घ्या, तेव्हा तुम्हाला त्याची गुणवत्ता लक्षात येईल. फाळणी झाली, देशाचे 2 तुकडे झाले असा त्याचा फक्त अर्थ घेऊ नका. ही जमीन म्हणजे आपली माता आहे, या मातृभूमीचे लचके तोडले जाते. यावर तुमची काय भावना आहे?